यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींविरोधात सुनील महाराजांनी दंड थोपटले। मात्र भावना गवळींनी आपल्या कुणीही प्रतिस्पर्धी नसल्याचं म्हटलंय। तिथलं राजकारणाचं चित्र नेमकं कसं आहे पाहूया। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना रंगण्याची शक्यता आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या भावना गवळी यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दंड थोपटले। यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून भावना गवळी गेल्या 5 टर्मपासून खासदार आहेत। मात्र यंदा ही निवडणूक चुरशीची होणार असं जाणकार सांगतायत। 2019च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर शिवसेनेच्या भावना गवळी यांना 5,42,098 मतं मिळाली होती। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना 4,24,160 मतं पडली, तर वंचितचे प्राध्यापक प्रवीण पवार यांनी 94,000 मतं घेतली होती। मात्र आता राज्यातील चित्र पालटलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघात बंजारा समाजाचा मोठा मतदार असल्यानं ठाकरे गटाकडून सुनील महाराज यांच्या नावाचा विचार सुरू आहे। शिवाय माजी आमदार संजय देशमुख यांचंही नाव चर्चेत आहे। मात्र माझी लढत कुणासोबतही नाही असं सांगत भावना गवळींनी आपल्या समोर प्रतिस्पर्धी नसल्याचा दावा केलाय। उद्धव गटाचा विषय तर गटच कुठे राहिलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादा असतील, हे सगळे मिळून आम्ही आता या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत आणि आम्हाला काही त्या ठिकाणी कोणाचं चॅलेंज स्वीकारण्याचा विषयच राहिलेला नाही असं मला वाटतं। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक चर्चा होऊन माननीय उद्धव साहेबांनी आदेश पण दिले, कामाला लागण्याचे आदेश दिले। दुसरीकडे भाजपकडूनही अनेक नावांची चाचपणी सुरू आहे। भावना गवळींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपनं स्वतंत्र यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे। पक्षांनी संकेत दिल्यास, पक्षांनी आदेश दिल्यास त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल। निश्चित आज जरी जागा वाटप झालेलं नसेल तर आमची परिपूर्ण तयारी ही लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी झालेली आहे। अवघ्या 2 महिन्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। अशा वेळी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळींविरोधात ठाकरे गटाकडून तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। सध्या तरी उमेदवार म्हणून भावना गवळी या प्रचाराच्या कामाला लागल्याचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर नेमकं काय चित्र असणार हे त्यावेळेस स्पष्ट होईल। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।